नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे तुपाच्या पाकातला रवा बनवायला शिकणार आहोत। हा रवा बनवण्यासाठी अत्यंत सोपा आहे, तसेच खाण्यासाठी अत्यंत रुचकर रेसिपी आहे। तुम्ही एकदा जर अशा प्रकारे बनवचाल ना, तर प्रत्येक वेळेस तुम्ही याच प्रोसेसने ही रेसिपी बनवचाल। जशी खायला टेस्टी तशी बनवायलाही सोपी आहे। चला सुरू करूयात। त्याच्यासाठी एक कढई गरम करायला ठेवूयात। कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 चमचे तूप टाकून तूप कडकडीत गरम करून घेऊन त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकूयात। रवा हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि तेही मीडियम गॅसवरती हलका ब्राऊन होईपर्यंत। आता इथे आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे, हलका ब्राऊन झाला आहे। तर मी याला एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थंड दूध ओतले आहे। तर हे थंड दूध रवा भिजेपर्यंत आपल्याला ओतायचे आहे, म्हणजे रव्याच्या वरती आले पाहिजे एवढे। व्यवस्थित मिक्स करून याला आपण 15 ते 30 मिनिटांसाठी झाकण ठेवून साईडला ठेवूया। 15 ते 30 मिनिटांनंतर याला एकदा व्यवस्थित फेटून घेऊया। इथे आपला रवा व्यवस्थित भिजलेला आहे। आता आपण इथे कढई गरम करून त्याच्यामध्ये 4 चमचे तूप गरम करून घेऊया। आता याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊया आणि याचा आपल्याला पाक करायचा आहे, म्हणजेच काय तर कॅरेमल। आता इथे व्यवस्थित आपले कॅरेमल बनवून तयार झालेले आहे। याच्यामध्ये रवा दुधाचे मिश्रण टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे, म्हणजे इथे आपल्या गुठळ्या होणार नाही आहेत। त्याच्यासाठी मीडियम गॅसवरती व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। आता इथे आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। आता एकदा हलवून घेऊया आणि याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू दिले। आता इथे आपला रवा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रवा बनवून तयार झालेला आहे, म्हणजे शिरा। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्सद्वारे